आणि डॉक्टरचं औषध चालू ठेवून उपचाराला शांतीची जोड देण्याची जी स्वामीजींची सूचना आहे ती त्याला पटली. त्याच्यावर स्वामीजी म्हणाले नुसती शांतीची नाही तर सत्याची सुद्धा जोड देण्याची गरज आहे असं स्वामीजी म्हणाले. डॉक्टर म्हणाले शांतीमध्ये सत्य समाविष्ट असतंच. आता प्रश्न एवढा आहे की आम्ही मनातल्या मनात सत्य कबूल केलं तर चालेल काय? म्हणजे आमचं जे काही चुकलेलं असेल त्याचं चूक आम्ही मनातल्या मनात कबूल केली तर चालेल काय? स्वामीजी म्हणतात मी म्हटलं करून पहा. त्याचा चेहरा हे सगळं ऐकताना अगदी मख्ख झाला होता. अगदी निर्विकार बसत होता. जणू काही पापबीप काय होतं हे यांनी केलंच नव्हतं, डॉक्टरनी केलं होतं. अशा त्रयस्थपणाने भूपतलाल ऐकत होता. डॉक्टरनी मग खुलासा केला की 1.5 वर्षापूर्वी यांना असा एक विकार झाला होता, ॲथरायटिसचा कुठला तरी प्रकार, रुमेटाईड वगैरे. तर ते पेन होतो त्याच्यात, म्हणून ते पहिल्यांदा नुसतं ॲस्पिरिन घेत असत. गुडघे दुखायचे, कधी जांघेतून कळायच्या, मग खांद्याच्या इथून खूप कळायला लागल्या, पण मुख्य जोर गुडघ्यावर होता. गुडघ्याच्या दुखण्याचा जोर वाढला तेव्हा ते आणखीन एक वेगळं सिबाल्जिन नावाचं औषध घ्यायला लागले. आता ही सगळी जुनी औषधं असतील, स्वामीजींनी ही कथा लिहिली त्या काळातली. पुढे मी त्यांना डॉक्टर सांगतात बुटाझोलिडिनची इंजेक्शनं दिली, पण त्या इंजेक्शनाचा त्यांच्या अंतराशयावर परिणाम व्हायला लागला, आतड्यावर परिणाम व्हायला लागला. कार्टिसॉन दिलं ते मधून मधून उपयोग पडलं, पण कायमचं नाही. पेशंटची कथा सांगतायत ते की ह्याला काय होत आहे आणि ह्याला मी काय ट्रीटमेंट दिली. स्वामीजी म्हणलं मी सगळं ऐकून घेतलं. नाडीची नोंद घेण्याचं काही सूचना डॉक्टरना दिला. नंतर भय, राग, धैर्य, शांतीचा मानस आलेख कसा भरायचा ते डॉक्टरना सांगितलं. एकाग्रता कशी करायची आणि शांत कसं राहायच्या या सूचना दिल्या. त्यासाठी काही साहित्य दिलं आणि रोज सरासरी 4 ते 15 मिनिटं वेळ लागला असता एवढा त्या सूचनांचा सगळ्या सारांश होता. गेले सगळे ते लोक. 10 आठवडे लोटले. नंतर परत एकदा ही दुक्कल येऊन ठाकली दारात स्वामीजींच्या. 1.5 वर्षाच्या आजारात टिकून धरलेलं तेज निसरत असल्याची खूण आता या केपेला दिसत होती. दुःख माणसाला शहाणं करतं. दुःख सगळी मस्ती माणसाची उतरवून टाकते. दुःख नसतं तर माणूस कुठल्या कुठे गेला असता कोणास ठाऊक. प्रत्येक माणसाचा आकाशा एवढा उंच अहंकार आणि पाताळा एवढा खोल हट्ट पंक्चर करणारी दुःख ही एक अबोल चाचणी आहे, टोचणी आहे. डॉक्टरनी बाहेर बसण्यापूर्वी मला एवढंच सांगितलं, स्वामीजी म्हणतात की मध्यंतरीच्या काळात त्यांनी सोन्याची सूचिका भरणी दिली होती, पण फारसा उपयोग झाला नाही. अजून एक औषध दिलं होतं, पण त्याचा पण उपयोग झाला नाही. मग त्या भूपतलाल की ज्याच्या संबंधी हे सगळं चाललं होतं त्याला फक्त स्वामीजींशी बोलायचं होतं, म्हणजे 1 to 1 बोलायचं होतं. डॉक्टर नको ते त्याला. मग भूपतलाल समोरच्या बैठकीवर बसला. त्यांनी भरून आणलेले सगळे लेख माझ्या समोर ठेवले. तो म्हणाला मी मागच्या वेळेला इथून गेलो तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात तेव्हा मी फक्त कानाने ऐकलं होतं, मनानं नव्हतं ऐकलं. पण तुमचे हे आलेख भरता भरता मला टोचणी वाटायची. मला माझीच थोडीशी चूक लक्षात यायची, पण क्षणभर. पण तो क्षण पुढे वाढत गेला. मी मनातल्या मनात सुद्धा माझी चूक कबूल करू शकत नव्हतो. तिचा उच्चार आता मनात करू लागलो आणि आज मला तो सगळा उच्चार तुमच्या समोर करायचा आहे. त्यांनी जे काही केल्यामुळे हे सगळं दुखणं निर्माण झालं होतं किंवा जी चूक त्याच्या हातून होत होती ती आज त्याला मोकळेपणाने स्वामीजींसमोर मांडायची होती. आता हा भूपतलाल जे काही व्यापार करत होता त्यात भेसळ करायचा. त्याची 2 औषध विक्रीची दुकानं होती आणि पुण्या मुंबई परिसरात त्याच्या आश्रयाने त्यानं इतर दुकानांनाही भेसळीची औषधं उजळ माथ्याने पुरवली होती आणि लाखो रुपये मिळवले होते. भूपतलाल म्हणाला
की एक पथ्य मात्र मी पाळलं होतं. वाईट साईट पदार्थ भेसळ करताना मी त्या भेसळीत पदार्थ जे टाकले ते कधी वाईट टाकले नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की ब्रेकलॉरच्या कॅप्सूलमध्ये मी हळद भरत असे. म्हणजे थोडक्यात तो भेसळ करत होता, पण भेसळीसाठी पदार्थ चांगले वापरत नव्हते. म्हणजे चांगले वापरत होता, खराब वापरत नव्हता. म्हणजे तिने कुठेतरी हळदीची भेसळ केली, पण तो म्हणतो हळद म्हणजे काय प्रकृतीला वाईट गोष्ट नाही म्हणून ती वापरत होतो मी. स्वामीजी म्हणले, मनात येणारा हसू दाबण्यासाठी मला कठोर संयमाचा बराच उपयोग करावा लागला. कारण काही माणसांच्या कल्पना पापाबद्दल एवढ्या पातळ असतात, पण असतात, हे आश्चर्य आहे. स्वामीजी म्हणले, भूपतलाल, समजा तुमच्या एवढा दयाळू माणूस कोणी नसेल, म्हणजे तुम्ही निदान हळद तरी वापरायची, पण दुसरा कोणी समजा तुमच्यासारखा कोणी भेसळ करणारा माणूस आहे आणि तो तुमच्या इतका दयाळू नाही, आणि तुम्ही घेतलेल्या कार्टिसॉन मध्ये भेसळ असेल आणि ती जर का घातक पदार्थाची असेल, समजा शिश्याची असेल, एखाद्या सायनाईडची असेल, एखाद्या जीवजंतूचा असेल, तर तुमच्या शरीरात गेल्या 1.5 महिन्यात गेलेलं जे विष आहे आता ते कोण काढील? भूपतलाल आता खरा ठरवला. खरंच भेसळ त्याच्यावरच उलटली असेल तर त्यांनी कितीही काळजी घेतली असली तर शेवटची खात्री कोण देणार? भूपतलालच्या अंगभरच्या गोऱ्या गोल रंध्रातून धर्मबिंदू पाझरले. त्याला घाम आला. दुसऱ्यासाठी न पाझरणारे हृदय स्वतःच्या प्रेमाने क्षणात चिंब होऊन गेलेले दिसले. हात जोडून भूपतलाल स्वामीजीने म्हणला, आता तुम्ही सांगाल ते करतो. तुमचं म्हणणं मला पुरेपूर पटलं. स्वामीजी म्हणतात, भूपतलालला मी सांगायचं सांगितलं, शांत केलं. बिन नावाने हॉस्पिटलकडे अमुक अमुक रक्कम पोचवा असं सांगितलं. म्हणजे निनावी देणगी द्यायला सांगितली एखाद्या हॉस्पिटलला. आणि आपल्या डॉक्टरांचं पूर्वीचं औषध चालू ठेवा हेही स्पष्ट केलं. ताणमुक्त शांतीने औषध अधिक लागू पडेल अशी खात्री दिली. त्याप्रमाणे भूपतलालनं केलं, करीत राहिला. त्याच्या आजाराने त्याला सोडलं. हळूहळू त्याच्या यातना कमी झाल्या, सुसह्य झाल्या, निमाल्या. नाव न सांगता हॉस्पिटलला पैसे दिल्याचं तो खुशीत सांगू लागला. न केलेल्या कामाचं श्रेय घेण्याची चढावड होणाऱ्या या जगात केलेल्या कामाचं श्रेय न घेण्याच्या उताराने दुःख उतरू शकतं, याचा भूपतलालला अनुभव आला होता. थोडक्यात स्वामीजी आपल्याला सुखी जीवनासाठी जे उपाय सांगतात, त्या उपायाचं एक उदाहरण या कथेतून आपल्याला बघायला मिळतं. बुद्धियोगचा काही प्राथमिक पाठ घेतले, त्यातला काही भाग आपण बघूया. योग हा शब्द निरनिराळ्या अर्थाने वापरला जातो. योग म्हणजे जोडणं. समाधी, योगात समाधी असते. कारण, हेतू, युक्ती, अशा अनेक अर्थाने योग हा शब्द वापरला जातो. आपल्या सुखासाठी आपण बुद्धियोग जेव्हा पसंत करतो, त्याचा अर्थ आपल्याला बुद्धीच्या माध्यमातून सुख मिळेल असं आपण मानतो. बुद्धी हीच युक्ती आपल्या सुखासाठी आपण वापरतो. बुद्धीने आम्हाला समाधान मिळेल अशी आपली खात्री असते. धी म्हणजे सम होण्याची स्थिती निर्माण होते, समाधान निर्माण होतं. अशा प्रकारचा विश्वास असल्यामुळे आपण बुद्धियोगाचा अभ्यास करतो. आता योगाच्या सहाय्याने आपण मेंदूवर हुकमत आणायची असते. वास्तविक याचा खरा अर्थ मनाला शहाणं करायचं असतं. म्हणजे मनानेच आपण चुकीच्या गोष्टी करत असतो, त्या योगाच्या सहाय्याने मनाला शहाणं करायचं असतं. हा त्यातला भाग आहे. आता आपल्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, आपल्या आयुष्यात सुखासाठी चालणाऱ्या किंवा अन्य सुद्धा चाललेल्या ज्या सगळ्या क्रिया आहेत, त्या कुठल्या ना कुठल्या गतीशी संबंधित आहेत. कारण कुठलीही हालचाल करताना गती निर्माण होते, आणि गती निर्माण झाली की शक्ती खर्च होते. पण ही शक्ती आपल्या तणावपूर्व जीवनात किंवा आपल्या सुखसाधनांच्या पाठीमागे लागण्याची जी काही वृत्ती असते, त्यामुळे असमतोल शरीरात निर्माण होतो. आणि ही शक्ती जाणीवपूर्वक समतोल वापरण्याचं ज्ञान आपल्याला योगामुळे मिळतं. आणि ह्या दृष्टीने मेंदूतील गती नियंत्रित करण्याचं ज्ञान आपल्याला घेतलं पाहिजे. कारण मेंदूच हा सगळ्या गतीचा एक स्रोत आहे की जिथून सगळे गतीचे आदेश शरीरभर घेतले जातात.
आता बुद्धी म्हणजे काय? ज्या बुद्धीचा उपयोग आपण सुखासाठी, सुखप्राप्तीसाठी किंवा आपल्या समाजासाठी करणार आहोत, त्या बुद्धीबद्दलची थोडी आपण माहिती मागे बघितली, त्याचं थोडक्यात रिव्हिजन करतोय आपण. बुद्धी म्हणजे जी तर्क, जी संकल्पना आपल्याला निर्णय घेण्याला सक्षम करते, ती सत्य आणि असत्याची ओळख करण्यास. म्हणजे बुद्धी, आपल्या मनात अनेक विचार असतात, पण त्यातला योग्य निर्णय कुठला अंमलात आणायचा, तो निश्चय आपल्याला बुद्धीच्या सहाय्याने करता येतो. आणि बऱ्याच वेळा आपल्याला आत्ता जे वाटतंय त्याच्यापेक्षा सुद्धा पलीकडचं कदाचित आपल्याला फायदेशीर असू शकेल, हा सुद्धा विचार बुद्धी करते. बुद्धी ही बऱ्याच वेळा अनुवंशिक असते आणि सभोवतालच्या परिस्थितीप्रमाणे त्यातून शिकून ती थोडीशी आपल्याला समृद्ध सुद्धा करता येते. बुद्धी ही निर्णय घेण्याची क्षमता आहे. बुद्धी आपल्या मनाच्या विचाराच्या प्रवाहातून सर्वात अनुकूल असा पर्याय निवडते आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा निर्णय शरीर घेतं. आता ही बुद्धी सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक आहे आणि त्याप्रमाणे कृती करण्याचे निर्णय होत असतात आणि आयुष्य घडत जात असतं. नवीन परिस्थितीशी स्वतःचं योग्य समायोजन करण्याचं सामर्थ्य म्हणजे बुद्धिमत्ता. बदलती परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीमध्ये स्वतःला कसं जुळवून घ्यायचं हे सांगणारी जे सामर्थ्य आहे ते त्याला बुद्धिमत्ता म्हणतात. बुद्धी हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे असा सिद्धांत मांडणारी विचारसरणी म्हणजे बुद्धिवाद होय. आणि तो बुद्धिवादाचा उपयोग आपण ह्या योग ग्रंथामध्ये करतो आहोत, बुद्धियोग या योग ग्रंथामध्ये. आता बुद्धीमुळे आपली दृढ इच्छा व्यक्त करता येते. आपल्याला एखाद्या ठराविक ठिकाणी लक्ष केंद्रित करता येतं, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता येतं. बुद्धीचे निर्णय आपल्याला बऱ्याच वेळा सकारात्मक दृष्टिकोन देतात, आपल्याला संघर्ष करण्याची क्षमता देतात आणि ह्या सगळ्या माध्यमातून आपण आपल्या योग्य ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला बुद्धी मदत करते. आता ही आपण सर्वसाधारण बुद्धी बघितली. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणून एक बुद्धी आहे ज्याचा उहापोह किंवा ज्याची माहिती भगवद्गीतेमध्ये आलेली आहे. आता ही साधी बुद्धी आणि व्यवसायात्मिका बुद्धीमध्ये काय फरक आहे? एखाद्या विशिष्ट कार्यासाठी किंवा विशिष्ट ध्येयासाठी किंवा विशिष्ट पद्धतीने आपलं जीवन घडवण्यासाठी दृढ इच्छा आणि निश्चय असणं ह्याला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात. अशी बुद्धी लोकांना त्यांच्या ध्येयाकडे जायला मदत करते आणि त्यांना जीवनात यश मिळवण्याला मदत करते. गीता दुसऱ्या अध्यायात 41 आणि 44 श्लोकामध्ये याच्याबद्दलची माहिती देते. यात निश्चय लाभूनी बुद्धी एकाग्र राहते, निश्चयाविण बुद्धीचे फाटे ते संपतीचना. मोक्षमार्गाकडे निश्चयात्मक बुद्धी एकच आहे. अनिश्चयी पुरुषांच्या बुद्धी वृक्षाच्या शाखा उपशाखा याप्रमाणे अनेक आणि अनंत आहेत. आणि दुसरा गीतेतला श्लोक जो आहे 44वा, त्यामुळे भुलली बुद्धी गुंतली भोग वैभवी, ती निश्चयन लाभूनी समाधीत नव्हे स्थिर. ज्यांची भोग आणि ऐश्वर्य प्राप्ती याच्यामध्ये आसक्ती खूप वाढलेली आहे, ज्यांना खूप लोभ आहे भोगाचा आणि ऐश्वर्याचा, त्यांच्या अंतःकरणात आत्मतत्वाविषयी किंवा स्वतःचं खरं कल्याण होण्याविषयी किंवा कर्मयोगाविषयी निश्चयात्मक बुद्धी उत्पन्न होत नाही. आणि निश्चयात्मक बुद्धी ही आपल्याला खऱ्या प्रगतीसाठी खूप आवश्यक गोष्ट आहे. बुद्धीचा आणखीन एक भाग आपण बघूया. आपण बुद्धीची ही सगळा पार्ट जो ऑलरेडी बघितलेला आहे वेगळ्या वेगळ्या पाठामध्ये, तो रिव्हिजन करतोय, कारण हा बुद्धियोग आहे. आपण बघितलं की सूक्ष्म बुद्धी जी व्यवहारात आहे, म्हणजे अध्यात्मासाठी किंवा आपल्या पारमार्थिक प्रगतीसाठी लागणारी बुद्धी सोडा, परंतु व्यवहारात लागणारी सूक्ष्म बुद्धी असते ती सुद्धा फार कॉमन नाहीये. आणि
संपन्न होतो, प्रॉपर्टी असते, त्याच्याकडे सोनं नसतं, पण अचानक त्याचा मृत्यू होतो. त्याला छोटा मुलगा असतो, लहान असतो, अनुभव नाही असा मुलगा असतो, आणि वडिलांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्याचा धंदा त्याला नीट चालवता येत नाही, मग धंद्यामध्ये तोटा होतो, पैशाचा प्रश्न निर्माण होतो, वडिलांनी काही ठेवलं काय याचा शोध घेतो, तो चिठ्ठी सापडते, आणि त्या चिठ्ठीप्रमाणे तो कुठे आहे हे ते शोधण्याचा प्रयत्न होतो. चिठ्ठीत लिहिलेलं असतं की रामनवमीच्या दिवशी दुपारी 2 वाजता राम मंदिराच्या शिखरावर 2 लाख मोहरा ठेवल्या आहेत. शिखर तिथे रामनवमीच्या दिवशी दुपारी 2 वाजता राम मंदिराच्या शिखरावर 2 लाख मोहरा ठेवलेल्या आहेत. मग तो शिखरावर जातो, शिखर बघतो, शिखर शोधतो, शिखरात काही मिळत नाही. मग शिखर तोडून मोडून त्या सगळीकडे शोध मंदिराचं शिखर मोडतो, तोडतो, पण नाही. मग काय करायचं त्याला समजत नाही, कारण पैशाची तर खूप गरज असते. इतर अनेक लोकांना विचारतो, नातेवाईकांना विचारतो, मित्रांना विचारतो, उपयोग नाही. खूप दिवसांनी त्याचा एक वृद्ध व्यापारी नातेवाईक त्याला भेटतो. तो म्हणतो की बाबा असं असं चिठ्ठीत लिहिलेलं आहे, मी खूप प्रयत्न पण कुठेच मिळत नाही. मग तो शिखर परत बांधतो. त्याच्यानंतर मग रामनवमी येते, ते गृहस्थ येतात, ते त्याला घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालतात, आणि प्रदक्षिणा घालता घालता जेव्हा 2 वाजतात तेव्हा 2 वाजताच्या शिखराची, त्या मंदिराच्या शिखराची सावली जिथे जमिनीवर पडते ती जागा बरोबर ते मार्क करतात, तिथे त्याला खणायला सांगतात, आणि ती खणल्यानंतर त्या ठिकाणी त्या मोहरा मिळतात. म्हणजे वडिलांनी दिल्याप्रमाणेच तिथे मोहरा मिळाल्या, परंतु त्या 2 वाजता रामनवमीच्या दिवशी जिथे नेमकी सावली येते तिथे. तर अशा पद्धतीची बुद्धी इतरांना अनेकांना आली नाही, म्हणून ही सूक्ष्म बुद्धी जी लागते ती सुद्धा फार कॉमन नाहीये, म्हणून हे बुद्धीचं महत्व आहे. आणि मागच्या वेळेला आपण अध्यात्माच्या दृष्टीने सर्वसामान्य बुद्धीतले कुठले दोष आहेत ते पण बघितलं होतं. कारण बुद्धी जर का आपण आपल्या प्रगतीचा किंवा आपल्या ध्येयपूर्तीचा आधार मानणार असो, तर ती बुद्धी तरी चांगली पाहिजे. पण प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये, म्हणजे सर्वसाधारण माणसांच्या बुद्धीमध्ये, अगदी तुम्ही खूप काय म्हणतात ते ऍडव्हान्स आपलं जर का आध्यात्मिक ज्ञान असेल किंवा आपलं अध्यात्मात खूप प्रगती चांगली असेल अशा माणसांचं नाही, पण सर्वसामान्य आपल्यासारख्या माणसांच्या बुद्धीमध्ये 4 प्रकारचे दोष असतात. हे आपण एका साधक सोपान नावाच्या पुस्तकाचा रेफरन्स देऊन बघितले होतं. ते कुठले कुठले दोष आहेत? एक भ्रम आहे, एक प्रमाद आहे, एक करणा पाठव आहे, आणि विपरीत, असे 4 शब्द दोष आहेत. तर ते पटकन आपण बघूया. एक आहे आणि दिसतं दुसरं, असं जेव्हा होतं त्याला भ्रम म्हणतात. आहे एक, पण आपल्यासोबत आपण पण बघतो कधी कधी आपल्याला असतं एक पण दुसरं दिसतं, तर त्या अशा प्रकारचं जेव्हा गोष्ट होते त्याला भ्रम असं म्हणतात. आणि जी बुद्धी भ्रमाला अनुकूल असते कधी ना कधीतरी, ती निर्दोष असणं शक्य नाही. आपल्या बुद्धीला भ्रम झाल्याचा अनुभव आपल्याला बरेचदा येतो. नसलेल्या गोष्टी गृहीत धरून बुद्धीचा चुकीचा निर्णय देते. अशा पद्धतीने भ्रम होणं हा बुद्धीचा स्वभाव आहे. आणि अशा बुद्धीतून निर्माण झालेल्या ज्या वाङ्मय कृती असतात त्या नेहमी निर्दोष असतील असं सांगता येत नाही. बघा, आपण काळोखात, म्हणजे थोडा कमी उजेड आहे, अंधार, संध्याकाळचा वेळ झालेला आहे, तिनिसांचा वेळ झालेला आहे, आपण रस्त्याच्या बाजूने चाललेलो आहोत, तर तिथे एखादं झाडाचं खोड असतं, काळोख असतो, आपल्याला नीट दिसत नाही, परंतु आपल्याला असा भास होतो की त्या ठिकाणी कुणीतरी बसलं आहे. आणि मग आपल्याला एक प्रकारची त्याची उत्सुकता वाटते, आपण त्याचं निरीक्षण करतो, आपल्याला त्याची हालचाल आहे का हे बघतो, आणि सुरक्षित वाटलं तरच आपण पुढे जातो. पण नंतर जर का आपण विजेरीचा झोत किंवा बॅटरीचा झोत त्याच्यावर टाकला, आपल्या लक्षात येतं झाडाचा खोड आहे. तर अशा पद्धतीचे भ्रम माणसाला होऊ शकतात. दुसरा प्रमाद नावाचा दोष आहे मानवी बुद्धीमध्ये. मानव प्रवृत्ती आणि स्वभाव
स्खलनशील असल्यामुळे प्रमाद हा तिच्यातला दोष आहे. चुका करण्याच्या प्रवृत्तीला प्रमाद म्हणतात आणि त्यामुळे मनुष्याने निर्माण केलेल्या वाङ्मयात चुका असण्याची शक्यता असते, म्हणून त्याला प्रमाण मानता येत नाही. चूक करणं, कधी ना कधीतरी चूक करणं, नेहमी नाही, पण चुका होणं हा मानवी बुद्धीचा स्थायी धर्म आहे. टू अर्थ इज ह्युमन असं म्हणतात ना, माणसाच्यातून चुका होतातच. आणि म्हणून या प्रमादशील बुद्धीतून निर्माण झालेलं वाङ्मय श्रद्धेय म्हणून स्वीकारता येत नाही. तिसरा दोष आहे करणापाटव. करण म्हणजे इंद्रिय आणि त्याचं अपटुत्व म्हणजे अकुशलता. बुद्धीच्या या दोषाला करणापाटव म्हणतात. तर अशा पद्धतीने बुद्धीचे दोष आहेत. आपल्या माणसाच्या शरीरातली आपण इंद्रिय समजतो तेवढी निर्दोष किंवा कार्यक्षम नसतात. डोळे, कान, मन ही सगळी इंद्रिय आहेत. त्याला प्रत्येकाला वस्तू जशी असते अगदी तसंच्या तसं ज्ञान आपल्याला प्रत्येक वेळेला होतच असं नाही. अनेकदा वाचताना आपण नसलेला शब्द सुद्धा वाचतो आणि असलेला शब्द आपण गाळतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा करणापाटव जो दोष आहे बुद्धीचा हे आपल्याला दिसतं. आणि बऱ्याच वेळा ज्यावर आपण विसंबून असतो ते मन सुद्धा कधी कधी धोका देतं. म्हणजे आपल्या मनात नसतं पण तसं घडून जातं आणि आपण नंतर म्हणतो अरे असं कसं झालं, माझ्या हातून कसं झालं, आपल्याला समजत नाही. तर अशा पद्धतीने करणापाटव हा सुद्धा एक बुद्धीचा दोष आहे. आणि चौथा विप्रलिप्सा नावाचा दोष आहे. माणसाला सुटलेला अत्यंत प्रबळ लोभ असा विप्रलिप्सा हा शब्दाचा अर्थ आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला निस्वार्थ कर्म करायला लागतं. कारण प्रत्येक माणसाची जी बुद्धी आहे ती त्याला ज्या ज्या गोष्टीचा लाभ होणार आहे, ज्या ज्या गोष्टींनी त्याचा लोभ पूर्ण होणार आहे अशा पद्धतीनेच निर्णय घेत असते. मतलबी आणि स्वार्थी निर्णय घेण्याची मानवी मनाची जी प्रवृत्ती आहे तिला विप्रलिप्सा म्हणतात. आपला प्रत्येक निर्णय स्वतःच्या हितासाठी आणि स्वतःच्या सोयीचा विचार करून स्वार्थापोटी घेतलेला असतो. सर्वसामान्यपणे माणूस स्वभावतः स्वार्थी आहे. तर अशा पद्धतीने हा जो सगळा बुद्धीच्या दोषांचा भाग आहे तो आपण मागच्या वेळेला बघितला होता, कारण आपण बुद्धियोगाचा अभ्यास करतो. आणि म्हणून बुद्धी, मेधा, प्रज्ञा, ऋतंबरा असे बुद्धीचे वेगळे वेगळे जे काही प्रकार आहेत किंवा बुद्धीच्या वरच्या स्थिती आहेत, बुद्धीपेक्षा मेधा चांगली, मेधापेक्षा प्रज्ञा चांगली, प्रज्ञापेक्षा ऋतंबरा चांगली, आणि त्याच्यातून सात्विकतेची निर्मिती होते अशी जी ऋतंबरा आहे ती सर्वात चांगली, हे आपण मागच्या वेळेला बघितलं. आणि ऋषीमुनींनी जे वेद वाङ्मय निर्माण केलेलं आहे ते ऋषीमुनींच्या बुद्धीतून ते निर्माण झालेलं असल्यामुळे, ऋतंबरा प्रज्ञेतून ते निर्माण झालेलं असल्यामुळे या उपनिषद वाङ्मयाला अपौरुषेय वाङ्मय असं म्हणतात. आणि माणसाच्या बुद्धीत जे हे आपण 4 दोष बघितले ते दोष त्या बुद्धीत नसतात, ते त्या वाङ्मयात अजिबात नसतात, म्हणून त्याला अपौरुषेय वाङ्मय म्हणतात. आणि म्हणून हे जे वाङ्मय आहे, वेद वाङ्मय जे आहे किंवा वेदातले जे निर्णय आहेत ते आपल्याला ऋतंबरा पद्धतीतून मिळालेले असल्यामुळे ते ऋत म्हणजे सत्य असतात. आणि अशा पद्धतीने ध्यानकाळी अनुभव जेव्हा शब्दांनी प्रगट होतात तेव्हा ऋतंबरी पद्धतीतून आलेले असतात. आणि म्हणून हे सगळे जे वेदाचं ज्ञान आहे ते आपल्याला अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने, आदर्श पद्धतीने निर्णय देत असतं, हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. आता आपण ह्या ठिकाणी प्रत्येक वेळेला षटचक्र योगाचा उपयोग करतोय. षटचक्रामध्ये 7 चक्र आहेत, पैकी 6 चक्रावर आपण ध्यान करतो. ही शरीरातली वेगळी शक्ती स्थान आहेत. या सगळ्या प्लेक्सेस मधून किंवा या चक्रामधून आपली प्राणशक्ती फिरत असते आणि ती जर का व्यवस्थित फिरू शकली नाही, काही चक्रात अडकली गेली तर आजाराचं कारण ठरू शकतं. आणि म्हणून या चक्राचं महत्व आहे. या प्रत्येक चक्राचा अर्थ समजून घेणं आणि शक्ती फिरत राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. ती माहिती आपण गेल्या अनेक पाठामध्ये घेतलेली आहे, वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या रेफरन्सेसमध्ये. जेव्हा एखादं चक्र किंवा शक्तीचं चाक हे अवरोधित असतं, म्हणजे त्याला प्रॉब्लेम्स असतात, तेव्हा प्राणशक्ती मोकळी त्याच्यातून जात नाही,
तेव्हा मग काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यायाम करता येतो, हालचाली करता येतात. आणि योगासन हा एक उत्तम मार्ग आहे, हे आपण एकदा मागे बघितलं याच्यावर. कारण या आसनामुळे आणि श्वासामुळे नवीन शक्ती आकर्षित केली जाते. आणि योग हा शारीरिक आणि आध्यात्मिक सराव असल्यामुळे योगासन हा फक्त शरीरासाठीच नाही, तर मन, भावना आणि आत्मासाठी पण आहे. म्हणून चक्राच्या समतोलासाठी योग्य व्यायाम हा उत्तम ठरतो. आणि ह्या चक्रांचा आणि चक्रावरच्या साधनेचा भाग आपण या योग ग्रंथातून बघतो आहोत. आतापर्यंत हा सगळा आपण मागचा काही आढावा घेतला. आता ह्या ठिकाणी आपण 8व्या प्रबंधापर्यंतचा थोडक्यात आढावा घेऊया. 8वा जो प्रबंध होता तो मागच्या वेळेला आपण बघितला, तो तिथपर्यंत केलेल्या अभ्यासाचा सारांश देणारा भाग होता. आणि सगळ्याचा सारांश जर एका वाक्यात सांगायचं तर दुःखातून सुखाची निर्मिती आणि निष्काम कर्म सेवा हा उपाय, अशा पद्धतीचा उपाय आपण या सगळ्या योग ग्रंथातून वेगळ्या वेगळ्या उदाहरणातून आणि वेगळ्या वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये बघतो. बुद्धियोगामध्ये हा तर्क आधारित निष्कर्ष काढला असून, आता बुद्धी म्हणजे तर्कावर आधारित असते आणि म्हणून तर्क आधारित हा निष्कर्ष काढलेला आहे. आणि ह्या तर्काला वेगळ्या वेगळ्या अभ्यास शाखांचे किंवा वेगळ्या वेगळ्या ज्ञानशाखांचं कसं समर्थन आहे हे आपण 8व्या प्रबंधापर्यंत बघितलं. विज्ञानाचं समर्थन बघितलं, इतिहासाचं समर्थन बघितलं, व्यवहाराचं आणि अनासक्ती, तटस्थता, सत्य, तथाकथित सुखाचं रूपांतर, सुखात रूपांतर होण्याचा संभव, यावर शास्त्रज्ञांनी जो आपला विश्वास प्रगट केलेला आहे ते पण बघितलं. इतिहासात आपण बघितलं एखादं घराणं, राजकारण, इतिहासाची प्रक्रिया, संस्कृती कधीतरी उंचावर चढते, मोठी होते, काही काळ ती राहते, पण तिथे ती टिकत नाही, परत खाली आली, परत वर चढली. अशा पद्धतीने शत्रू मोठा झाला, मग पराभव झाला, परत शत्रू छोटा झाला, परत त्याचा विजय झाला. असं करण्यासाठी हे सगळं उंच म्हणजे काय म्हणतात ते वर खाली हे सगळीकडे होत असतं. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात हे सगळं का होतं, तर आपल्याला फंडामेंटल निसर्गाचे जे नियम आहेत, फंडामेंटल लॉज ऑफ नेचर, मूळ नियम ते लक्षात घेतले पाहिजेत. आणि विश्वाचे जे काही मूलभूत नियम आहेत त्यातून हे सगळं घडतं असा आपला सिद्धांत असला पाहिजे. आपण आपल्या मनाची खूणगाठ बांधून ठेवली पाहिजे की हे खालीवर होणं विश्वाचा नव्हे, दुनियेचा नियम आहे, सगळ्याचा नियम आहे. आणि हे आपण का समजवतोय, कारण आपण आपल्या सुखाचा विचार करत असताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या जगात घडतात, ज्या सगळीकडे घडतात, त्या आपल्या आयुष्यातही घडतायत. आणि इतिहासाचा अभ्यास करताना असता पण वैदिक संस्कृतीचा इतिहास बघितला, मौर्य, पृथ्वीराज, शिवाजी, इस्लामचा इतिहास बघितला, ब्रिटनचा इतिहास बघितला, अमेरिकेचा इतिहास बघितला. आणि हे तत्व आपण बघितलं की आधी सुख, त्या सुखातून काही प्रकारचे दोष निर्माण होतात, त्याच्यानंतर परत दुःख येतं. अशा पद्धतीने हे बघितलं. आता याला बुद्धी योगातील ध्यान शांतीचा जोड देण्यासाठी आपण एक मॅथ्यू रिकार्ड नावाचा एक प्रसिद्ध बौद्ध भिक्षू आणि लेखक, त्याचं आपण उदाहरण घेतलं. तो एक फ्रेंच शास्त्रज्ञ होता, पण सगळं वैज्ञानिक कारकीर्द सोडून तो भिक्षू झाला. त्याला जगातला सर्वात आनंदी माणूस म्हटलं जातं. आणि त्याच्या मते खरं सुख हे बाहेरील जगाच्या परिस्थितीवर अवलंबून नसतं, ते आपल्या अंतर्मनातून येतं. आणि त्याच्यामध्ये निस्वार्थता, करुणा आणि ध्यान याचा सराव केल्याने आपण आपल्या मनात शांती आणि आनंद निर्माण करू शकतो. ध्यान आणि जागरूकता म्हणजे मेडिटेशन आणि माइंडफुलनेस याचा सराव केल्यामुळे आपण आपल्या भावनांच्यावर नियंत्रण ठेवण्यास आणि नकारात्मक विचारावर मात करण्यास शिकतो, असं हा मॅथ्यू रिकार्ड म्हणतो. आणि त्याच्या मते सुख आणि दुःख हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजूप्रमाणे आहेत, दोन बाजूंप्रमाणे आहेत. आणि आपण दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय खऱ्या सुखाची कल्पना करू शकत नाही. आणि सुखासाठी दुःख स्वीकार हे जे स्वामीजींनी तत्व सांगितलेलं आहे, त्याचा असा चहूबाजूंनी समर्थन कसं आहे, कशा पद्धतीने ते बरोबर आहे याचा आपण विचार केला.
भौतिक सुखाचं जे स्वरूप आहे, शब्द स्पर्श रूप रसगंध सत्ता संपत्ती प्रतिष्ठा नावलौकिक यश कीर्ती, या सगळ्या सुख प्रयत्नामध्ये आपण काही काळ सुखी झालो तरी ते सुख शाश्वत नसतं, काही काळच टिकतं. मग शाश्वत सुखासाठी काय करायचं? तर निष्काम कर्म आणि निष्काम उपासना रूप ध्यान शांती हे उपाय योग ग्रंथात स्वामीजी सुचवतात. त्याला सगळ्या बाजूनी समर्थन आहे. हे आजपर्यंतच्या अनेक पाठातून सविस्तर पाहण्याचा आपण प्रयत्न केला आणि या पुढच्या अभ्यासामध्ये योगाचा तर्काधारिक बुद्धीच्या पार्श्वभूमीवर विचार करून त्यातील तपशील समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता प्रबंध 9 योगातील बुद्धिवाद हा जो भाग आहे त्याचा आपल्याला अभ्यास सुरू करायचा आहे. आणि हा प्रबंध जो आहे तो अत्यंत महत्वाचा भाग आहे, योगातील बुद्धिवाद. कारण आत्तापर्यंत जो आपण वैज्ञानिक विचार केला आणि ह्याच्या पुढे आपण थोडासा योग प्रक्रियेचा विचार करणार आहोत. परंतु योग प्रक्रियेचा विचार करत असताना योग प्रक्रिया आणि शारीरिक क्रिया ह्यांचं एकत्रितकरण कशा पद्धतीने आपण केलेलं आहे, स्वामीजींनी केलेलं आहे, हे समजून घ्यायचं आहे. म्हणून हा प्रबंध जो आहे तो महत्वाचा आहे, पण थोडा अवघड आहे, चॅलेंजिंग आहे, समजून घ्यायला चॅलेंजिंग आहे. कारण योगशास्त्राची सांगड शरीरांतर्गत चालणाऱ्या प्रक्रियांशी घालण्याचा इथे अभ्यास केलेला आहे. त्यातले तांत्रिक मुद्दे जे आहेत ते काही प्रमाणात आपण आकृतीसह भाग्ययोग ग्रंथ अभ्यासात शिकून घेतले आहेत. कारण ह्या योग ग्रंथामध्ये बऱ्याच गोष्टी काही ना काहीतरी रिपिटेशन झालेलं आहे. कारण त्या ठिकाणी जे आवश्यक भाग आहे तो तिथे असणं आवश्यक असतं आणि काही भाग एक सूत्र जे आहे ते कॉमन आहे. त्यामुळे आपण आतापर्यंत ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अजून ऑलरेडी बघितलेल्या आहेत. म्हणून काही भाग लक्षात घेण्यासाठी पूर्वीचे संदर्भ घेतलेले आहेत. आता खरोखर जे अभ्यासू होते असतील, जे जिज्ञासू असतील, त्यांना हे अधिक समजून घ्यायचं असेल तर जरूर वाटल्यास पूर्वीचे याचे जे पाठ आहेत ते परत एकदा ऐकणं उपयुक्त होईल. कारण ह्या पाठामध्ये खूप टेक्निकल गोष्टी आहेत, पण आपण फार तांत्रिक गोष्टीत न जाता विषय समजून घेण्यासाठी आवश्यक भाग आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या योगातले ह्या प्रबंधातले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते असे आहेत. स्वाधिष्ठान हे विकार जागृतीचे सहकारण पण मुख्य कारण संकल्प आहे. बुद्धियोगासाठी विशुद्ध चक्र ज्याच्यावर साधना करायचे किंवा पर्यायाने आज्ञाचक्र हे साधन आहे. विशुद्ध चक्र व बुद्धियोग याचा संबंध काय आहे ते आपण ह्याच्यात सविस्तर बघणार आहोत. दूरदृष्टीची बुद्धी वर्तमान भविष्य संकुल परिणाम विचार आपण करणार आहोत. इच्छापूर्तीसाठी सुखासाठी शिकणं, त्याची किंमत आणि काय परिणाम आहे हा एक मुद्दा ह्याच्यामध्ये आहे. मग या सगळ्या चर्चेवर आधारित काही सिंबॉलिक मॉडेल्स तयार केलेली आहेत त्याच्याबद्दल चर्चा आहे. ज्ञानाने वर्तमान शांती आणि चांगलं भविष्य हा एक मुद्दा आहे. मनाला वळण्यासाठी बुद्धियोग आधारित शरीर संवाद म्हणजे षटचक्र ध्यान याच्याबद्दलची माहिती आहे. आणि मन वळवण्यासाठी मन वळवण्याची पद्धत विशुद्ध चक्र आणि गुरु निस्वार्थ दुरांत प्रयोग करून आपल्याला शक्ती कशी देतात हा यातला शेवटचा मुद्दा आहे. आता हे सगळे जे मुद्दे आहेत ते आपण हळूहळू एक 2-3 पाठामध्ये शिकणार आहोत. आज आपण मुद्दाम या सगळ्याचा आढावा घेतला आणि ह्या मुद्द्याचा जो पहिला भाग आहे त्यातला काही भाग आपण आता साधारणतः आपल्याला 9:49 झाले, म्हणजे 10 मिनिटं आहेत. त्या 10 मिनिटांमध्ये जेवढा भाग होईल तेवढा घेऊ आणि आपण मग ध्यानाकडे जाऊया. पहिला मुद्दा आहे बाहेर भोग आणि आत त्याग हे चक्र उलट करा. आपण बाहेर भोग घेत असतो. बाहेर भोग म्हणजे आपल्याला जे सुख गोष्ट असतात ते बाहेरून मिळत असतात आणि आत त्याग काय घडत असतो की आपल्या शरीराला आपण, आपल्या मेंदूला, आपल्या शरीर सगळ्या सिस्टीमला आपण त्रास देत असतो. तर हे जे आहे ते स्वामीजी म्हणतात बाहेर भोग आणि आत त्याग, म्हणजे आत तुम्ही त्रास करून घेता त्याच्यासाठी बाहेर, म्हणजे ते म्हणतात ना फॉर द फर्स्ट 50 years you spend your health to get the wealth and in the later part of life you spend your wealth to get the health.
तेच थोडक्यात सांगितलं की बाहेर भोग आणि आत त्याग हे चक्र उलट करा. 8व्या परमपदात आपण दुःख स्वीकाराचं तत्व सांगितलं. हे तत्व व्यवहारात कसं स्वीकारायचं असा प्रश्न पडतो. दुःख स्वीकार म्हणजे प्रत्यक्षात काय करायचं, तर त्याचं उत्तर असं आहे की प्रत्यक्षात समाजासाठी त्याग ही वृत्ती धारण करायची. आपण त्याग केला की आपल्याला त्या त्यागामुळे जो आपला तोटा होतो त्यामुळे आपल्याला दुःख होतं. पण हेतुपूर्वक त्याग आपण केला तर त्या त्यागामुळे आपण बाहेरच्या जगाशी जोडलं जातो. बाहेरच्या जगाला आपल्याबद्दल प्रेम वाटतं आणि त्या प्रेमाचा प्रत्यय आला की त्या दुःख स्वीकारालाही सहजतेचा प्रत्यय आपल्याला येतो. दुसऱ्या बाजूने जर का विचार केला, ज्याला आपण सुख म्हणतो, त्या सुखाच्या कल्पनेनी आणि सुखाच्या भोगानी शरीरातल्या गती वाढतात, शक्ती खर्च होते. म्हणजेच बाह्य जीवन आपण जेव्हा चैनीत भोगात काढला असं म्हणतो तेव्हा आपल्या अंतरशक्तीचा ऱ्हास होत राहतो. आणि स्वामीजी म्हणतात हे चक्र उलट केलं पाहिजे. आपण बाहेर त्याग केला पाहिजे आणि आत भोग घेतला पाहिजे. त्यागाचं व्रत घ्यायचं आणि आत भोगाचं व्रत घ्यायचं. आता या आत भोगाचं व्रत घ्यायचं म्हणजे काय? भोग ह्याचा अर्थ स्वामीजी बऱ्याच वेळा शब्दावर, शब्द आणि शब्दाच्या अर्थावर एक वेगळ्या प्रकारचे श्लेष किंवा खेळ करतात. भोग याचा अर्थ दुःख भोग असा आहे. आपण म्हणतो ना भोग आला, आता भोगा, तर त्याचा अर्थ दुःख भोग असा आहे. दुःखाला आपण भोग म्हणतो आणि सुखाला आपण म्हणतो उपभोग घ्या. आता आलेला आहे पैसा, आलेला आहे छानपैकी घर, छान, तर उपभोग घ्या. तर उप म्हणजे दुय्यम, म्हणजे दुःख हा भोग आहे आणि सुख हा दुय्यम भोग आहे असा यातला अर्थ निघतो. तेव्हा शरीरातल्या आतल्या बाजूला दुःख भोगायचं म्हणजे आतलं जे मन आहे, जे चंचल आहे, त्याला स्वस्थ बसायची सवय करायची, म्हणजेच योग ध्यान करायचं. आणि त्यामुळे मग आतून शांतता झाल्यानंतर आपण बाहेरचा त्याग आणि आत शांतता याच्यामुळे मग असा अनुभव येतो की दुःखातून सुख तयार होतं. निश्चल मन जेव्हा होतं, चंचल मन जेव्हा शांत होतं, ते निश्चल होतं, स्थिर होतं, त्यावेळेला स्थिती अशी होते की ते स्वयं संतुष्ट होऊन जातं. म्हणजे स्वतःला त्या मनाला खूप बरं वाटतं आणि अशा स्थितीमध्ये सुख निर्माण होतं. आणि भोगाचा दुसरा परस्पर विरोधी अर्थ दुःख आहे. ती स्थिती ओलांडून परम संतुष्ट झाल्यासारखं वाटेल. त्याग हे बाह्य तप असेल तर योग हे अंतरतप आहे आणि दोन्ही तपे मिळून तपाची संपूर्णता होते. बुद्धियोगाच्या दृष्टीने यात चुकीचं काहीच नाही. परस्पर विरोध म्हणजे दोन टोकांची एकता, टू एक्स्ट्रीम्स मीट, किंवा निगेशन ऑफ निगेशन म्हणतात किंवा झिरो टोन्स टी इन्फिनिटी म्हणतात. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. आता शरीर शांत ठेवायचं, मन शांत ठेवायचं, शरीरामध्ये निश्चलता करायची, ही गोष्ट काही सोपी नाही. आपल्याला साधी झोप आणायची म्हटली तरी बऱ्याच वेळा येत नाही. बाह्य साधनांनी झोप आण, आणि झोप आली नाही तर आपल्याला त्रास होतो, झोपेच्या गोळ्या वापरायला लागतात. आणि इथे तर आपण मनाने निश्चलता करायची असते योगामध्ये, म्हणून ही गोष्ट सोपी नाही. पण जर का हे जमलं तर अत्यंत सुपरिणाम ह्याच्यात दिसू लागतात आणि हा उपाय स्वावलंबी असतो. मनाची किंवा मेंदूची खात्री पटवण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे योग आहे. माणसाच्या सर्वसाधारण भौतिक सुखाचाच पण नीतिमत्ता, समता, तत्वाधारित सुखविचार आणि त्याचा उपयोग करून व्यक्ती कल्याण आणि समष्ट कल्याण हे साध्य, असं स्वामीजींच्या कार्याचं सूत्र आहे. या सूत्रावर योगग्रंथातील मानवी आकांक्षा आणि त्याच्या पूर्तीतील समस्या आणि त्यावर उपाय याचा उहापोह आपण मागील सर्व विवेचना माध्यमातून करीत आहोत, पुढे करणार आहोत. येथे सुखप्राप्तीच्या प्रयत्नात जे शारीरिक किंवा मानसिक ताण येतात, त्यामुळे शारीरिक शक्ती समतोल कसा बिघडतो आणि त्यातून काय समस्या निर्माण होऊ शकतात यावर एका बाजूने विचार आहे. तर त्या निर्माणासाठी किंवा निर्माण झाल्या असतील तर त्या कमी त्रासदायक होण्यासाठी सत्कृत्य वर्तनपथ्य आणि षटचक्र ध्यान माध्यमातून शरीर मन संवाद असे उपाय आपण सविस्तर बघितलेले आहेत आणि बघणार आहोत. इच्छापूर्तीच्या प्रयत्नामध्ये ज्या शारीरिक समस्या निर्माण होताना जी अंतर्गत शारीरिक स्थिती होते आणि त्यातून जे दुष्परिणाम होऊ शकतात, हे ग्रंथामध्ये चार्ट आणि आकृत्या यांच्या सहाय्याने सांगितलेले आहे. आणि आजपर्यंत आपण यातला बराचसा भाग विवेकचंद चिंतनातून समजून घेतलेला आहे.
षटचक्र म्हणजे ही जी शरीरातली योगाची चक्र आहेत त्यांचा आणि मेडिकल सायन्स मधल्या प्लेक्सीचा जो संबंध आपण बघितलेला आहे. ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम्स, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम्स, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम्स, वेगवेगळी चक्र आणि त्या चक्राची त्या ठिकाणी चाललेलं शारीरिक कार्य हे सगळं आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे. अशा पद्धतीने माझ्या मर्यादेत म्हणजे आता मला सुद्धा समजण्याच्या मर्यादा आहेत किंवा मांडण्याच्या मर्यादा आहेत. आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी आपण व्हिडिओ पण बघितलेले आहेत. कारण विषय नीट समजायचा असेल तर ह्या पुढे सुद्धा आपल्याला हे संदर्भ महत्वाचे आहेत. आणि म्हणून जे आपले पाठ ऑडिओ स्वरूपात ज्ञानगुणकारी चॅनलवर अपलोड झालेले आहेत, हा गृहपाठ जर आवश्यक वाटत असेल तर करणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्या ठिकाणी आपण आता हा जो भाग आहे तो आजचा भाग इथे थांबूया आणि आपण ध्यानाकडे वळूया. कारण हा जो चॅप्टर आहे मी म्हटल्याप्रमाणे तसा तो टेक्निकल आणि योगाच्या भाषेत असल्यामुळे आणि स्वामीजींनी अत्यंत क्रिटिकल पद्धतीने त्याची मांडणी केली असल्यामुळे, त्यांचा विषय मांडले असल्यामुळे समजून घ्यायला अवघड आहे. थोडं होमवर्क करणं उपयुक्त आहे, ते आपण करूया. या ठिकाणी आज आपण आपली ह्या पाठचर्चा पूर्ण करतोय. सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी ताठ बसा, पाठी जागांना ताठ ठेवा, शांत व्हा आणि ध्यान स्थितीमध्ये आपण जाऊया. आपण ध्यानाला सुरुवात करतो आहोत. आता तुम्ही खरे एकचित्त झाला आहात आणि तुम्हाला त्या पेशींकडून उत्तर येत आहे, तुमच्या सहज आलेलो आहोत आम्ही. किती किती आनंदाची गोष्ट. आज तुम्ही आमची आठवण काढली. तुमच्या शरीरात राहून आजपर्यंत आम्हाला विषमतेचं दुःख होतं. आज तुम्ही आमच्याशी बोललात, आठवण काढली. आम्हाला विसरू नका, आमच्याशी बोलत जा. आम्ही तुमच्याच बरोबर आलेलो आहोत. पण हे जीवा, तू असं शरीरातल्या अब्ज पेशींशी थोडंच बोलणार आहेस. सगळ्या पेशींना एकत्र म्हणून हे बोललास, ठीक केलंस. आता हा संवाद 6 मुख्य ठिकाणी घडवायचा आहेस. ओहम, सोहम ही प्रश्नोत्तर मनातच ठेव आणि तुझ्या शरीरातल्या खालच्या भागांपासून सुरुवात कर. मांडी घालून बसला आहेसच तर कमरेच्या मागच्या भागापासून मेंदूपर्यंतचा भाग निवडूयात. तोच महत्वाचा आहे. हे जीवा, तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा पाठकण्याच्या खालच्या टोकाला करून ठेवला आहेस. तेथे कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते आणि जाते. शरीरातल्या या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. हा चौक महत्वाचा आहे. स्वच्छतेची केंद्र इथंच आहे. जीव निर्माण करण्याची हत्यारं इथंच आहे. हे प्रथम शुद्ध करायला हवं. जा, या चौकामधून नसानसांच्या वाटांनी समतेचा, ओजाचा, शक्तीचा संदेश पोहोचव. पहा पहा, अगदी तळातून एक सूक्ष्म ओज वर वर येत आहे. किती तेज त्याचं, केवढी दीप्ती, रंग सांगता येणार नाही. तरीही सर्व बाजूंनी लखलखत तेज. बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड वर वर येत आहे. पण तुझं ध्यान बिंदूवरच राहू दे.
बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. या चौकात तू यशस्वी झालास. ज्यानं तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली, मूळचं तेज राखायला जागा दिली, तो मूळचा चौक म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. ते तू ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. उत्तर येईल तेज 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 तेज. तुझ्या आवडत्या दुसऱ्या जीवाच्या मिलनाचं हे शक्ती केंद्र आहे. दुसऱ्यावर अवलंबून असणारा वैवाहिक आनंद तू पत्करलेला आहेस, तर त्याचं उत्कृष्टत्व इथं जागृत होईल. यापुढे तुझं तेज, तुझी शक्ती आता स्वाधिष्ठान चक्रात पोहोचली आहे. स्व अधिष्ठान, माझं अधिष्ठान असं तू म्हणावंस असं हे स्थान आहे. तुझ्या मुलाबाळांचं प्रेरणास्थान आहे. तसंच दुसऱ्या दृष्टीनं तू जेथून निर्माण झालास त्या स्थानाचं प्रतीक आहे हे. इथं फुललेल्या स्फुल्लिंगानं ते प्रतीक अधिक तेजस्वी, शक्तिवान, धैर्यवान, वीर्यवान बनेल. शरीरातल्या समतेप्रमाणे दुसऱ्या शरीराशी समबंध राखी अखेरच्या समतोल वाटचालीचा हा एक आवश्यक उच्च समभोग तू तटस्थपणाने पाहिलास. याचा उपयोग तुला नंतर होईल. तुझ्या कुटुंबाचं, संकुल मानवतेचं त्यातून कल्याण होईल. कर्तव्यपूर्तीच्या उद्गारांनी तू हा चौक ओलांडतो आहेस. वीर्य रसांचा कुंभ येथे निर्माण होत असला तरी त्यासाठी लागणारं अन्न नाभी केंद्राच्या पुढच्या चौकातून येणार आहे. तिकडे तू नंतर लक्ष देणार आहेस. तूर्त तुझ्या शरीर शुद्धीची ही सगळी क्रिया चांगली करण्यासाठी खालून वर येत असलेली सूक्ष्म शक्ती वर वर यायला हवी. ती इथंच आहे. तू द्रष्टा होऊन ती पाहतो आहेस. मूलाधार चौकातून स्वाधिष्ठान चक्रात पोहोचलेली ही शक्ती तू द्रष्टा होऊन पाहतो आहेस. या मागोमाग डौलात वर चढलेली ती शक्ती पहा. ती खालून वर आलेली सूक्ष्म बिंदू शक्ती, निराकार, तेजपुंज, वेगवान, वेला शून्य, सूक्ष्म प्राय पण तरीही पर्वतप्राय. तुझ्या शक्तीचं आश्चर्य तिसऱ्या चौकात पोहोचलं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तिसरा चौक किती भव्य आणि महत्वाचा. नाभी केंद्रात, मणिपूर केंद्रात जसा दुसरा मेंदूच अवतरलेला आहे. पोटातले निरनिराळे अन्नरस, रसशक्ती याचं रूपांतर करण्याचं विलक्षण काम इथं चहूवाटाने होत आहे. याची शुद्धी तू एकाग्रतेने करतो आहेस. या सर्व कार्याला तू नम्र नमस्कार कर. त्याची चौकशी पोहम न करणार आहेसच. तुझ्या सर्व अन्नाचं सुरेख शक्तीत रूपांतर करणारे
हे तुझे पेशी सहकारी आहेत. त्यांना दिवसभर शांतीने वागव. संतापाचे लोळ तू आत पोटात सोडणार नाहीस. त्यामुळे तुझं अन्न शुद्धच राहील. अशी तुझी बुद्धी शुद्ध राहो. याही चौकात तू यशस्वी झाला आहेस. ओहम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चौथ्या चौकात गतिशून्य गती तू अनुभवणार आहेस. केवढं आश्चर्य आहे. तिसऱ्या चौकात अन्न तयार होण्यासाठी जी गती लागली ती वाढण्याचं कार्य या अनाहत चक्र चौकात चाललं आहे. तू ती शक्ती धसमुसळेपणाने वापरू नकोस. शांत प्रवाहीपणानं या चौकातून ती गती जाऊ दे. तुझ्या जीवनाचं चक्र अखंड चालवणाऱ्या या चौकात उभा राहून विचार. केवढी निरव शांतता, निस्तब्ध शांती, अगदी शांत शांत. खालपासून वर येणारं तेज तुझ्या या शांतीतच वरपर्यंत चढलं जात आहे. पहा, केवढा अपूर्व चमत्कार दिसतो आहे. डुलत डौलत येणारं ते तेज शक्तीनं ओतप्रोत भरलेलं आहे. केवळ तुझ्या एकाग्र शांतीनं पाहण्याचं भाग्य तुला येत आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. पाचव्या चौकापर्यंत तू मजल मारलीस. या चौकाचं नाव विशुद्ध चक्र चौक आहे. वरून शुद्ध श्वासाची गतिशक्ती हृदयाकडे याच भागातून जाते. तर दुसऱ्या बाजूनं या कड्ढातच शब्द फुटतात. पण या क्षणाला शब्दाचा उपयोग काय? मनातल्या मनात सुद्धा शब्द उच्चारू नकोस. या स्थानचक्राला निशब्द शांती मिळू दे. त्यानंच शक्ती प्रवाह शांत होईल, तेजोमय राहील. द्रष्टा हो, बोलू नकोस. आता फार वरच्या अवस्थेला जातो आहेस. शक्ती वर वर येते आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सहाव्या आणि अखेरच्या केंद्रामध्ये शक्ती वर आलेली आहे. या केंद्राचं नाव आहे आज्ञाचक्र. अरे जीवा, इथूनच तुझ्या आज्ञा सुटत होत्या. पाहण्याच्या, ऐकण्याच्या आणि तुझ्या सगळ्या आज्ञा वल्गना इथूनच सुटत होत्या.
जरुरीपेक्षा जास्त संकल्प करण्याचं स्थळ इथंच होतं. याच पेशींच्या साह्याने तू सगळ्या महत्वाकांक्षेच्या पाठीमागे सगळी शक्ती उधळत होतास. ठीक आहे, तुझ्या महत्वाकांक्षा पुऱ्या होण्यासाठी शक्ती राखशील का नाही? उत्तम उन्नतीसाठी काही काळ शांती पाहिजे. ती तुला इथल्या पेशींशी समजूत करूनच साधेल. तर मनानं सुद्धा पाहायचं थांबव. अगदी पूर्ण पूर्ण पूर्ण. आता पूर्ण कल्पना शून्य हो. शांत हो. शांत शांत शांत. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. हरिओम. हरिओम. चला लॉग आउट करतो. हो काका, चालेल. चला, हरिओम. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी. धन्यवाद.